तर पुण्याच्या बालेवाडीत आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। कार्यक्रमाआधी सुप्रिया सुळेंनी मात्र एक गंभीर आरोप केलाय। कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी दिली जात असल्याचं सुळेंचं म्हणणं आहे। व्हॉट्सअप मेसेज ट्विट करत सुप्रिया सुळेंनी हा आरोप केलाय। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे बहिणीला कार्यक्रमाला बोलवणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार। सत्तेत बसलेल्या भावांनो, बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं। बहिणींकडे प्रेमानं काही मागितलं तर त्याला बहीण नाही म्हणत नाही, पण तिला धमक्या देऊ लागला तर ती कुणालाच घाबरत नाही, हे लक्षात ठेवा। हिम्मत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच। संसद वृत्त सुद्धा अलीकडे असं का बोलतात मला काय कळू शकत नाही। कुणी कोणावरती बळजबरी करण्याचा कार्यक्रम नाही। मी पाहतोय गेले 15 दिवस इतका उत्स्फूर्त प्रतिसाद महिला भगिनींचा आहे। काल मावळला असलेला प्रतिसाद, संध्याकाळच्या वेळेला पिंपरी चिंचवडला पाहिलेला प्रतिसाद, त्याच्या आदल्या दिवशी वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघामध्ये पाहिलेला प्रतिसाद अभूतपूर्व महिलांचा आहे। त्यामुळे कोणाला कोण धमकवतं हा यांची पण कल्पोकल्पित कथित कहाणी आहे। काही वेळेला एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काहीतरी तयार करायला लागत असतं। दुर्दैव आहे की या स्कीमवर प्रत्येक कार्यक्रमाला जर तुम्ही हजर राहिला नाही तर तुम्हाला ही स्कीम मिळणार नाही। हे धक्कादायक आहे। म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की गरीब कष्ट करणाऱ्या आमच्या कर्तृत्ववान महिलांना जर तुम्ही स्कीम देत असाल तर त्यांनी कार्यक्रमाला हजर राहावं। हा आग्रह कशासाठी आणि कुठला हा आग्रह आणि कसला हा हट्ट, हे शॉकिंग आहे।